मालेगाव केसमधील जो मुख्य आरोपी विजय खेरनार होता त्याच्या सोबतीची एक मोठी अपडेट समोर येत आहे। हा आरोपी जो आहे तो कशा प्रकारे डोकं चालवत आहे ते पहा। त्याआधी जर चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर ASA मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या। आता मालेगावमधील ती घटना घडलेली आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र रोष असताना या प्रकरणाची सुनावणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली आणि त्यानंतर जे खुलासे समोर झाले आहेत ते पाहून तुम्हाला सुद्धा एक मोठा धक्का बसेल, तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। प्रकरणाची सुनावणी अत्यंत तणावपूर्ण वातावरणात पार पडली, परंतु त्यामध्ये काही खुलासे असे झालेले आहेत की ते पाहून तुम्हाला धक्का बसेल। पोलिसांना परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटल्याने आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले। जेव्हा ही घटना घडली तेव्हा अक्षरशः संपूर्ण मालेगाव बंद करण्यात आलं होतं। जिथे तिथे आंदोलन करण्यात आले होते। मालेगावचा जे सभा यामध्ये सहभाग जास्त होता आणि मग पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटल्याने आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं। म्हणजे जेव्हा त्यांना न्यायालयात आणणार होते तेव्हा पोलीस अगोदरच पाहिले की तिथे अनेक लोक आहेत आणि ती आता काही ना काही करतील, त्यामुळे त्यांनी मग त्या आरोपीला न्यायालयामध्ये प्रत्यक्ष आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले। परंतु पुढे त्या नराधमाने असं काही केलं की म्हणजे त्या आरोपीने असं काही केलं की तुम्हाला मोठा धक्का बसेल जेव्हा हे ऐकाल। आता त्या दिवशी न्यायालयाबाहेर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते। आरोपीला समोर आणले जाईल या आशेने लोकांनी कोर्टाबाहेर तगडा मोर्चा काढला होता। पोलिसांनी आरोपीला कोर्टात आणण्यात विलंब करत असल्याचे लक्षात येताच जमाव पूर्णपणे आक्रमक झाला। त्यांनी कोर्टामध्ये थेट तोडण्याचा प्रयत्न केला। महिलांपासून युवकापर्यंत सर्वांनी आरोपीवरती संताप प्रचंड होता। परिस्थिती गंभीर होताच लाठीचार्ज करून जमाव अक्षरशः तेथील जमाव जे पांगलत होता। आता प्रश्न तुम्हालाही पडला असेल की हा नराधम कशा प्रकारे त्याचं डोकं चालवत आहे, त्याला कोणी ना कोणीतरी सांगतच आहे। यामध्ये बरेचसे लोक सामील आहेत आणि त्याला सल्ला सुद्धा देत आहेत। आता पुढे काय झाले ते पहा आणि त्याने कशा प्रकारे युक्ती चालवली आहे ते पहा। सुनावणी दरम्यान आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली। ही पहिली गोष्ट झाली। त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याची ही कोर्टात स्पष्ट झाली। न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे। या संपूर्ण घटनेनंतर मालेगावमध्ये पुन्हा संताप उसळला आणि मग त्याची मोर्डीच्या यामध्ये काय चूक होती, त्या चिमुरड्या मुलीची यामध्ये काय चूक होती, असंच बऱ्याच जणांचं मत येत आहे। शहरात दुकानं बंद ठेवण्यात आली, रस्ते ठप्प आणि न्यायासाठी मोठा मोर्चा निघाला। लोकांची म्हणणे आहे की एवढ्या अनामुष कृत्य करणाऱ्या आरोपीला कायद्याने संरक्षण देण्याचा काही अर्थ नाही। नागरिकांकडून एकच प्रश्न विचारला जात आहे, अशा प्रकरणांना न्याय मिळण्यासाठी इतका वेळ का लागतो? सरकारने यापूर्वी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याची घोषणा केली होती, पण प्रत्यक्ष अनेक प्रकरणात न्याय प्रक्रिया ही संथ गतीने चालते। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर गतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। एकामागे असे प्रश्न उपस्थित होत आहेत। मग त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी अशी सर्वसामान्य जनता, सामाजिक संघटना आणि स्थानिक जे नागरिक आहेत त्यांनी ठाम मागणी केलेली आहे। आता यामध्ये प्रश्न असा पडतो की मग मालेगावचा आरोपी कशा प्रकारे डोकं चालवतोय ते आता तुम्हाला बघितलंच पाहिजे। आता मग या तणावानंतर पोलिसांनी आरोपीला सुनावणी दरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घ्यावी अशी मागणी केली, कारण तिथे गर्दी तेवढी झाली होती। ही विनंती केली आणि कोर्टाने ही मागणी मान्यसुद्धा केली होती। अक्षरशः कोर्टाने सुद्धा मान्यता दिली की व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे तुम्ही इथे घेऊ शकता। परंतु यापुढे आरोपीने काय केलेले आहे ते पहा। आरोपीची सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली आणि सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार अक्षरशः धक्कादायकच्या गोष्टी होत्या त्या समोर आल्या आहेत। आरोपी असं काही करील की कुणाला वाटलं नव्हतं। मग त्या आरोपीनं असं काय केलेलं आहे ते पहा। बघा, आरोपीची सुनावणी हे ऑनलाईन घेण्यात आली। सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी हे तपासात कोणतेही सहकार्य करत नाही। जेव्हा त्याने गुन्हा कबूल केला तेव्हा त्याने गुन्हा तर कबूल केला, परंतु आरोपी तपासात कोणतेही सहकार्य करत नव्हता। पोलिसांनी सांगितली की आरोपीने गुन्ह्यासाठी जे हत्यार अद्याप सांगितले नाही, तसेच चौकशीत तो टाळाटाळ करत आहे। जेव्हा पोलिसांनी त्याला हत्यार विचारले तेव्हा त्याने टाळाटाळ केली, अक्षरशः टाळाटाळ केली आणि चौकशी दरम्यान त्याने सुद्धा हे टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता आपल्या सर्वांना प्रश्न पडला असेल की मग तो असं का करत आहे? यामागे त्याला अनेक जण सपोर्ट करणारी
त्यांची मंडळी असतील आणि त्यानंतर त्या आरोपीला अशा प्रकारे वागणूक ते करण्यास भाग पाडत आहेत. कारण की जर यापूर्वी अशा केसेस घडलेल्या आहेत की पोलिसांना काही हाती लागलं नाही किंवा चौकशी दरम्यान त्यांना काही पुरावे सापडले नाहीत किंवा जे फॉरेन्सिक रिपोर्ट आहे त्या फॉरेन्सिक तज्ज्ञांची जी योग्य प्रकारची चाचणी केली नाही तर त्या व्यक्तीला आरोपीला सोडून दिलं जातं, म्हणजे तो जेलमधून बाहेर येऊ शकतो. अशा प्रकरणाची जी खूप प्रकरणे आहेत यापूर्वीही घडलेली आहेत. त्यामुळे हा सुद्धा आरोपी खूप चालाक आहे आणि त्याला सांगणारं कोणीतरी असेल त्यानंतर तो सुटण्यास दाट शक्यता आहे, असं सुद्धा अनेक जणांचं मत आहे. फास्ट ट्रॅक कोर्टची जे आहे ते फक्त नावापुरतंच आहे, अशा सुद्धा भयंकर प्रक्रिया अनेक युजरांनी या व्हिडिओवरती कमेंट करून दिलेल्या आहेत. बघा मित्रांनो, कारण की पोलिसांना यामध्ये सहकार्य अजिबात करत नाही. पोलिसांनी जे गुन्हा करण्यासाठी हत्यार जे विचारले होते त्याने अद्याप काहीही सांगितले नाही. पोलिसांना अजिबात सांगितलेले नाही की त्या हत्याराचे काय केले वगैरे. तसेच चौकशीत तो टाळाटाळ करत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे. यामुळे या नराधामाला किंवा या आरोपीला सपोर्ट करणारे बरीच लोक असतील. तो अशा प्रकारे आपली जी युक्ती चालवत आहे. जसं की तुम्ही पाहिलं की पोलिसांनी परिस्थिती हाताबाहेर जाण्याची भीती वाटल्याने आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष न नेता कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आलं. मग त्या दिवशी न्यायालयावर मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. आरोपीला समोर आणले जाईल अशा आशेने लोकांनी कोर्टाबाहेर तगडा मोर्चा काढला होता. पोलिसांनी आरोपीला कोर्टात आणायला विलंब करत असल्याचं लक्षात येताच जमाव आक्रमक झाला. त्यांनी कोर्टाचे गेट तोडण्याचा प्रयत्न केला. महिलांपासून युवकापर्यंत सर्वांनीच आरोपीवरती संताप प्रचंड व्यक्त केला होता. परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव हे पांगवता आणला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली होती. परंतु मग जसं की तुम्ही पाहिलं की अक्षरशः जे धक्कादायक खुलासे झाले आहे की तणावानंतर पोलिसांनी आरोपीची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेतली आणि विनंती केल्यानंतर ती कोर्टाने मान्यसुद्धा केली आणि आरोपीची सुनावणी ऑनलाईन घेण्यात आली. सुनावणीत उघड झालेल्या माहितीनुसार आरोपी तपासात कोणतेही सहकार्य करत नाही. पोलिसांनी सांगितले की आरोपी हे गुन्हेगारी त्याने जे केलेली आहे त्यामध्ये जे हत्यार अद्याप त्याने सांगितलेले नाही, तसे कोणते त्याने हत्यार वापरले ते सुद्धा सांगितलेले नाही. तसेच चौकशीत होत असताना तो टाळाटाळ करत असल्याचे सांगितले जात आहे. सुनावणी दरम्यान अक्षरशः त्या आरोपीने सरकारी खर्चातून वकील देण्याची मागणी केली. त्याची मानसिक स्थिती ठीक असल्याचंही कोर्टाला स्पष्ट झाले. न्यायालयाने आरोपीची पोलीस कोठडी 27 नोव्हेंबरपर्यंत वाढवली असून पुढील सुनावणी देखील त्यानंतर होणार आहे. अशा प्रकारे या तारखा वाढत जाणार. 27 नोव्हेंबर पुढे डिसेंबरसुद्धा जाणार आणि त्यानंतर त्या आरोपीला काहीच होणार नाही असा संताप प्रक्रिया सोशल मीडियावरती येत आहेत. त्यामुळे लोक प्रचंड चिडलेले आहेत. त्यानंतर न्यायव्यवस्थेवर आता कोणताही विश्वास राहिलेला नाही असे लोक कमेंट करत आहेत. कारण ती आपली न्याय द्यायला सुद्धा तयार नाही या पातळीवर पोहोचली आहे हे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे लोक प्रचंड चिडलेले आहेत. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. मित्रांनो, या आरोपीबद्दल तुम्हाला काय वाटतं? याला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे का? आणि ही न्यायव्यवस्था काय करत आहे? नेमकं याबद्दल तुमचं मत काय आहे? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.